जी मोठी बातमी आपण बघत आहोत। न्यूज स्टेटवर मोदी शिर्डीत दाखल झाले आहेत। थोड्या वेळात ते साईबाबांचं दर्शन घेणार आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत दाखल झालेले आहे। 5 वर्षानंतर खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत आलेले आहेत। त्यांच्या हस्ते अनेक विकास कामांचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि आता एक ब्रेकिंग बातमी, मोदींच्या दौऱ्यावेळी मात्र मराठा आंदोलक आक्रमक झाले। मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे। मोदींच्या दौऱ्यावेळी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहे। मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली आहे। दृश्य आपण पाहत आहोत। नरेंद्र मोदींचा शिर्डी दौरा आणि त्या दौऱ्यावेळी मराठा आंदोलक या ठिकाणी आक्रमक झालेले आहे। मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये या ठिकाणी बाचाबाची झालेली आहे। खरं तर मराठा आंदोलनाविषयी सध्या राज्याचं राजकारण तापलेलं आहे। अशात याचे काही पडसाद नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर पडतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं होतं। अशात या ठिकाणी मोदींच्या दौऱ्यावेळी मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। गावगावी महाराष्ट्रभरात नेत्यांना असो पुढाऱ्यांना असो गावबंदी करण्यात आलेली आहे। अशाच वेळी या नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर कशा प्रकारे पडसाद याचे पडणार होते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। पोलिसांची चोख सुरक्षा असली तरी या ठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये या दौऱ्यावेळी बाचाबाची देखील झालेली आहे। महत्त्वाची बातमी आताच्या घडीची, मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे। मराठा आंदोलक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावेळी या ठिकाणी आक्रमक झालेले आहे। आताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहत आहोत। खरं तर राज्यभरात मराठा आरक्षणाविषयी वातावरण पेटलेलं आहे। अशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत घुसू असा इशारा संभाजी ब्रिगेडने देखील दिलेला होता। राज्यभरातून नाराजी व्यक्त होतीये, कारण आरक्षणासाठी जो अल्टिमेटम मनोज जरांगेंनी दिला होता तो संपला आणि पुन्हा एकदा ठिकठिकाणी आंदोलन सुरू झाले, विरोध हा सुरू झाला। अशात नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यावेळीच या ठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची या ठिकाणी झालेली आहे। तर एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत दाखल झालेले आहेत, दुसरीकडे ऐन पंतप्रधानांच्या या दौऱ्यावेळीच मराठा समाज आक्रमक झालेला आहे। मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली आहे। तर खरं तर रोष मराठा समाज बांधवांचा हा दिसून येतोय। कोणत्याही पुढाऱ्याला कोणत्याही नेत्याला गावात येऊ द्यायचं नाही अशी भूमिका एकीकडे घेतली जाते। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। आपले असोसिएट एडिटर गणेश सावत आपल्यासोबत जोडले गेले आहे। गणेशजी, खरं तर आपण बघतोय शिर्डीत मोदी दाखल झालेले आहे, मात्र मोदींच्या या दौऱ्यावेळी मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। वेळापूर्वी शिर्डीच्या विमानतळावर नरेंद्र मोदी यांचं आगमन झालं। ते आता शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी हेलिकॉप्टरनेच मंदिराच्या बाजूला हेलिकॉप्टर पॅड जे उभारलेलं आहे तिथे रवाना झालेले आहेत। मात्र मधला जो सकाळपासूनचा वेळ आहे, आपण बघतोय नगर जिल्ह्यात मराठा बांधवांनी संतप्त अशा भावना व्यक्त केलेल्या आहेत। एकतर कालच जे आहे ते विविध माध्यमातून मराठा बांधवांनी एकमेकांना आवाहन केलेलं होतं की मोदी यांच्या कार्यक्रमाला आपण कोणी जायचं नाही आहे, ह्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकायचा आहे। त्यामुळे ज्या गावागावातनं ज्या बसेसची व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रम स्थळी येण्यासाठी, त्या बसेस अक्षरशः रिकाम्या आलेल्या आहेत। काही बसेसमध्ये थोडीफार गर्दी झाली, मात्र ती तुरळक स्वरूपात होती। तर काही जण खाजगी वाहनांनी येण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनाही रस्त्यात उतरवून घेतलं गेलं। तर शेगाव सारख्या ठिकाणी जे आहे ते बसेसची तोडफोड करण्यात आली आहे। अगदी नगरसारख्या मोठ्या शहरातनं सुद्धा जे मराठा समाज जो आहे तो मोठ्या प्रमाणात सभास्थळी येऊ शकलेला नाही किंवा आलेला नाही असं म्हणता येईल। आपण मगच बघितलेलं आहे की सभास्थळी सुद्धा अतिशय असा अल्प प्रतिसाद आहे। इथे 70 ते 80 लोकांची जी 80,000 लोकांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे। मात्र आपण बघतो आहोत की मोजकेच जे आहेत ते नागरिक इथे आलेले आहेत, गावकरी इथे आलेले आहेत। नगर जिल्ह्यातले जे रहिवासी ते इथे अतिशय अल्प प्रमाणात आलेले आहेत। यातले सुद्धा बरेचसे आहेत जे लाभार्थी आहेत, त्या लाभार्थींना इथे आणण्यात आलेले आहेत, त्यामुळे ही गर्दी दिसते आहे। मात्र एकंदरीतच जे आहे ते मराठा समाजाने बऱ्यापैकी बहुतांश प्रमाणात जे आहे त्या कार्यक्रमात टाकल्याचं सध्या तरी स्पष्ट। मराठा समाजाने मोदींच्या सभेला उपस्थित राहण्याची मागणी केली होती, मात्र त्याच वेळी पोलीस आणि मराठा समाजामध्ये बाचाबाची झाली। त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या सभेत कुठल्याच प्रकारचा काही गोंधळ होऊ नये याची पूर्णपणे खबरदारी ही सध्या पोलिसांकडून घेतली जाते। त्यामुळेच मराठा समाजातील बांधवांना या ठिकाणी अडवण्यात देखील आलेला आहे आणि त्यांना तुर्तास सभास्थळी येऊ न देण्याची पूर्ण जी काही तयारी आहे ती पोलिसांकडून करण्यात येते। पोलिसांकडून पूर्णपणे सुरक्षेची निगराणी ही ठेवली जाते। आपण
ही दृश्य सध्या पाहत आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत दाखल झालेले आहे। दुसरीकडे मराठा समाज बांधवांचा विरोध त्यांना होताना पाहायला मिळतोय आणि त्याच वेळी सभास्थळाची गर्दी ही देखील पाहायला मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदीची सभेला खरं तर खचाखच गर्दी होत असते, मात्र यावेळीची ही दृश्य बघितली जसे आपल्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे ही गर्दी काही प्रमाणात कमी असल्याचं दिसून येते, कारण गावोगावात ज्या बसेस या सभेसाठी पाठवण्यात आलेल्या होत्या त्या देखील मराठा समाजांनी जरांगेंच्या समर्थनार्थ पुन्हा तशाच रिकाम्या परत पाठवलेल्या आहे आणि काही ठिकाणी तर अगदी या बसेसची तोडफोड देखील करण्यात आलेली आहे। रोष पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या सभेदरम्यान मराठा समाज बांधवांचा दिसून येतोय। आताच्या घडीची ही मोठी बातमी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत दाखल झालेले आहे। थोड्याच वेळात ते शिर्डी साईबाबांचं दर्शन घेणार आहेत। त्यानंतर त्यांच्या कामांना खरं तर सुरुवात होईल। विकास कामांचं ते उद्घाटन करतील, जलपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे, सभा त्यांची होणार आहे। मात्र त्याआधी मराठा समाजातला हा आक्रोश पाहायला मिळतोय। आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा शिर्डी दौरा आहे। 5 वर्षांनंतर नरेंद्र मोदी या ठिकाणी शिर्डीला आलेले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलेलं आहे। एकनाथ शिंदे देखील मोदींसोबत साई मंदिरात साई दर्शनासाठी जाणार आहे। मोदी यांच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि याच वेळी मराठा कार्यकर्ते देखील या ठिकाणी दाखल झाले होते। आम्हाला सभेत जाऊ द्या अशी मागणी खरं तर या मराठा कार्यकर्त्यांनी केली, मात्र पोलिसांनी सुरक्षेसाठी या मराठा समाज बांधवांना आतमध्ये जाऊ दिलं नाहीये। किती बारीकपणे सुरक्षेवर या ठिकाणी नजर पोलिसांनी ठेवली हे देखील आपण बघत आहोत। अगदी आपल्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे मोबाईलचे काळे कव्हर सुद्धा आतमध्ये अलाउड नाहीये। काळी कोणतीच गोष्ट, काळा टी-शर्ट देखील या ठिकाणी अलाउड नाहीये। त्यामुळे सुरक्षा व्यवस्था किती कडेकोट आहे हे आपल्याला याच माध्यमातून दिसून येत आहे। तर कोणत्याच प्रकारे काळी वस्तू मध्ये नेण्याची परवानगी नाहीये। अगदी चोख अशी सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी आहे। तपासणी या ठिकाणी होतीये। पुन्हा एकदा मी जाणार आहे, आपले असोसिएट एडिटर गणेश सावत या ठिकाणी जोडले गेलेले आहे। गणेश, गणेश माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? गणेश, असं आपण याआधी जे बोलत होतो की किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कडेकोट सुरक्षा करण्यात आलेली आहे। मराठा समाज बांधव जरी विरोध करत असला तरी मोदी समर्थक देखील या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। अगदी बरोबर आहे। मराठा समाजाचा जो आहे तो विरोध कायम आहे, त्यामुळे तिथे अल्प उपस्थिती आहे। मात्र त्याच वेळी जे लाभार्थी आहेत ते सुमारे 60 ते 70 हजार लाभार्थी आहेत। अशा लाभार्थींना विविध योजनांचा लाभ होणार आहे। त्यामुळे जे लाभार्थी आहेत त्या आता विविध भागांमधली इथे येत आहेत। त्यामुळे सध्या जी आपण येताना जी गर्दी बघतोय होताना तिथे लाभार्थींची गर्दी आहे। हे लाभार्थी तरी पण त्यांची संख्या 70 ते 80 हजार लाभार्थी असले खरं तर आहेत, परंतु इथे 10 ते 12 हजार लाभार्थी आलेले आहेत आणि इतर गावकरी जे आहेत ते साधारणतः 5-7 हजार लोक आलेले आहेत। तेवढेच लोक जे आहेत अजून 10 ते 12 हजार लोक साधारणतः बाहेर वाहतूक आहेत ते हळूहळू आतमध्ये येत आहेत। अगदी गणेश, आपण बघितलं तर याआधी मोदींच्या भव्य अशा सभा आपण बघितलेल्या आहे। या सभांना प्रचंड प्रमाणात गर्दी होते, मात्र मराठा आरक्षणामुळे ही सभा काहीशी वेगळी असेल। निश्चितच वेगळी असेल। अजून खरं तर एक तास आहे, कारण मला सांगितल्याप्रमाणे नरेंद्र मोदी पहिले साईबाबांचं दर्शन घेतील, तिथून निवडणे धरणाचं जे आहे जलपूजन करायला जातील, तिथून ते कार्यक्रम स्थळी येतील। साधारण 1 ते सव्वा तास अजून त्यांची सभा सुरू होण्यास लागणार आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील ज्यांचा हा बालेकिल्ला आहे, विशेषतः कोपरगाव शिर्डी राहता हा त्यांचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे ते जर गर्दी होत नसेल तर गर्दी कशी जमवायची याची माहिती सांगणार आहे। मात्र त्याचवेळी मराठा समाज हा जो आहे तो विखे पाटलांना सुद्धा जुमानण्यास तयार नाही। कुठल्याही नेत्यांनी आपल्याला आरक्षणासाठी मदत केलेली नाही असा जो आरोप आहे तो या मराठा बांधवांचा आहे। त्यामुळे आज विखेंनी सकाळी स्वतः त्यांचा मुलगा असेल, विखे असतील, त्या दोघांनी आवाहन केल्यानंतर सुद्धा मराठी समाजाने त्यांना प्रतिसाद दिला नाही आणि त्याची जी आपण परिणिती बघतो आहोत ती इथे जो आहे तो अल्प प्रतिसाद जो आहे तो मोदींच्या सभेला मिळताना पाहतोय। खरं तर मोदी लाखाच्या सभा गाजवत असतात, मात्र इथे तेवढी गर्दी होईल का नाही ही सध्या तरी शासन आहे। पुढच्या 1.5 तासात काय होईल ते मात्र अद्याप सांगता येणार नाही। अगदी पुढच्या 1.5 तासात या ठिकाणी किती गर्दी होईल गणेशजी, खरं तर हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खरं तर त्यांचं स्वागत केलंय, मात्र त्यांच्यासोबत आणखी कोण कोण भारतीय जनता पक्षाचे असो किंवा शिंदे गटाचे असो किंवा राष्ट्रवादीचे असो नेते उपस्थित राहणार आहेत?
त्यांच्याबरोबर जे आहे ते मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, अजून काही जे भारतीय जनता पक्ष स्थानिक नेते मंडळ जे आहे ती असेल. मात्र प्रत्येकाला कारण मोदी यांचा दौरा हेलिकॉप्टरने असल्यामुळे त्यांच्याबरोबर जे आहे ते मोजकेच लोक जे आहेत, मोजकेच नेते जे आहेत ते शिर्डीच्या शाही मंदिरात किंवा निवडणे घरात इथे जातील आणि ते शिर्डीच्या शाही मंदिराच्या बाहेर अनेक नेते उपस्थित असल्यामुळे अजून सभा आणि कुठल्याही मोठ्या नेत्याचं आगमन झालेलं नाही. मात्र राज्याच्या मंत्रिमंडळातले अनेक जे मंत्री असतील ते या ठिकाणी उपस्थित राहणार असं सांगितलं जात आहे. मात्र अद्याप एकही मंत्री जे आहेत ते इथे सभास्थळी उपस्थित झालेले नाही. गणेश, आपण बघितलं निळवंडे धरणाचं जलपूजन या ठिकाणी पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. मात्र त्याआधी श्रेयवादाची देखील लढाई या ठिकाणी तयार झालेली आहे. जयंत पाटलांनी जे ट्विट केलेलं आहे की महाविकास आघाडीच्या काळात 90% या धरणाचं काम पूर्ण झालं होतं, श्रेय मात्र मोदी घेत आहेत. भारतीय जनता पार्टीकडून या संदर्भात काही स्पष्टीकरण आलंय? भारतीय जनता पक्षाकडे स्पष्टीकरण आलेलं नसलं तरी निळवंडे धरणाचं तिसऱ्यांदा जे आहे भूमिपूजन होत आहे. पूर्वीपासून जयंत पाटील असतील, बाळासाहेब थोरात असतील, त्यांनी महाविकास आघाडीमध्ये प्रयत्न केले होते. नंतर मधल्या काळात त्यांनी काही प्रमाणात काम केलं, उद्घाटन झालं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी इथे उद्घाटन केलं आणि आता तिसऱ्यांदा जे आहे ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत त्यांच्या अशा निळवंडे धरणाचं जे आहे ते उद्घाटन होत आहे. मोदींना सांगतानाच संयोजकांना आज सांगितलं हा एक ऐतिहासिक क्षण आहे. हा जो भाग आहे नगर जिल्ह्याचा हा या धरणामुळे सुफलाम होणार आहे. त्यामुळे आपण या धरणाचं उद्घाटन आणि जलपूजन केलं पाहिजे अशी गळ जी आहे ती मोदींना टाकली आणि मोदींनी जे आहे त्या उद्घाटनास मान्यता दिली आणि त्यामुळे सरदार मोदींचा दौरा जो आहे तो जून आला असल्याची माहिती आपल्याला माहितीच ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा उद्घाटन होत आहे आणि म्हणूनच निवडणूक जमलेल्या ठिकाणी आंदोलक मोठ्या ठिकाणी जमलेले आहेत आणि आंदोलन जे आहे त्याचा तिथे 4 किलोमीटर निवडणूक धरणाच्या 4 किलोमीटर परिसरात जाण्यास परवानगी नाही. मात्र जिथे शक्य होईल तिथून निवडणूक देण्यासाठी लढणारे जे त्या भागातले रहिवासी आहेत ते तिथे आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. एकीकडे मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे तर दुसरीकडे निवडणुकीच्या पाण्यासाठी केवळ निवडणूक धरणाचा कामाला उशीर होतोय तरी त्याचं वारंवार उद्घाटन होतोय. त्याचा निषेध करण्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारचे 2 मोठे आंदोलन जे आहेत ते मोदींच्या दौऱ्याच्या प्रसंगी चालू आहेत असं म्हणता येईल. अगदी गणेशजी, त्याच संदर्भात मला तुम्हाला प्रश्न विचारायचा होता. जरी सभास्थळी या आंदोलकांना येण्याची परवानगी नसली तरी मराठा आंदोलक शक्य होईल त्या ठिकाणी हे आंदोलन करताच आहे. अशा कोणत्या ठिकाणी नेमकी मराठा आंदोलक जमलेले आहे? शिर्डीत असो किंवा इतर ठिकाणी असो, कुठे हे आंदोलन सध्या सुरू आहे याबद्दल आपल्याकडे काही अपडेट आहेत का? खरं तर सभास्थळी अतिशय मोठ्या स्वरूपात मराठा आंदोलकांनी येण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो अपयशी ठरल्यानंतर शिर्डीमध्ये त्यांनी प्रयत्न केला. पण शिर्डी आणि जिथे सभा ठिकाण आहे त्या विमानतळाच्या जवळच्या ठिकाणी जे आहे त्या दोन्ही ठिकाणी प्रचंड असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. त्यामुळे साहजिकच जे आहे गावागावामध्ये मराठा आंदोलक आपल्या गावाकडे वळाले. त्यांनी आपल्या गावातला एकही मराठा बांधव जाणार नाही, एकही बस बाद जाणार नाही याची काळजी घेतली आणि त्यामुळे मराठा आंदोलक तिथे कसं पोहोचणार नाही. सभास्थळी जाऊन किंवा शिर्डीमध्ये नरेंद्र मोदींच्या दर्शनाच्या ठिकाणी जाऊन काही करण्यापेक्षा आंदोलन करण्यापेक्षा सभास्थळीच लोक कसे जाणार नाहीत, सभेलाच कसे लोक पोहोचणार नाही, बसच कशा रिकामा राहतील याची पूर्णतः काळजी मराठा आंदोलकांनी घेतलेली आहे. आणि आपण बघत असतो गावामध्ये एकजूट असते. गावातल्या एखाद्याने जर कोणी काही महत्वाचा मुद्दा मांडला किंवा एखादी महत्वाचा मुद्दा सांगितला तर त्याला इतर गावकरी विरोध करत नाही. कारण गावचे असते, भाऊबंदी असते, एकमेकांचे संबंध असतात, तोंडावर तोंड पडत असते, गाव छोटं असतं. त्यामुळे एकमेकांना विरोधाची भूमिका घेत नाही. त्यामुळे जर मोजक्या काही लोकांनी जर भूमिका घेतली की आपला याच्यावर बहिष्कार आहे तर संपूर्ण गाव त्या भूमिकेचं समर्थन करतं आणि अशा कार्यक्रमांना किंवा ज्याचा निषेध व्यक्त करत आहे त्या निषेधाला पाठिंबा देतात. तसंच काही नगर जिल्ह्यात घडलेलं आहे. गावाच्या गावाने निर्णय घेतले की आपल्याला सभेला जायचं नाही. ज्यांनी जायचा प्रयत्न केला त्यांच्या खासगी वाहनं असतील, बसेस असतील ते फोडण्याचा प्रयत्न झाला, त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला आणि काही गावकऱ्यांना गाडी बसमधून उतरून पुन्हा आपल्या घरात पाठवण्यात आलेलं आहे असं सांगता येईल. अगदी गणेशजी, खरं तर मराठा आरक्षण असो किंवा इतरही महत्त्वाचे मुद्दे असो, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यांवर विरोधक टीका करताय, मराठा समाज टीका करतोय. अशा संजय राऊतांनी देखील टीका केली आहे. खरं तर त्यांनी भाजप नेत्यांवरच ताशेरे ओढले की भाजप नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना वारंवार या ठिकाणी यावं लागतंय. जर असं असेल तर खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यामुळे काय बदल होतील महाराष्ट्रात? खरंच भारतीय जनता पार्टीची जी प्रतिमा आहे ती जर मलिनच झाली असेल तर ती स्वच्छ होईल?
निश्चितच खरं तर मोदींचा मुंबईचा दौरा जो आहे तो रद्द झालेला आहे आणि सकाळपर्यंत नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये येणार नाहीत असं सांगितलं जात होतं. खरं तर तिसऱ्यांदा जे आहे ते नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द होण्याची वेळ आलेली होती. मात्र विखे पिता पुत्रांनी जे आहे ते नरेंद्र मोदींना गळ टाकली, त्यांची समजूत घातली, त्यांना सांगितलं की आपल्याच हस्ते काही कार्यक्रम इथे झालेले आहेत, भूमिपूजन झालेले आहेत, त्यामुळे त्यांचं उद्घाटन आपणच केलं पाहिजे आणि अशी गळ त्यांना टाकल्यामुळे आले. खरं तर आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील काही नेत्यांनी मोदी जे आहेत ते कोपरगाव, शिर्डी, राहता या परिसरात येऊ नये, विखे पाटलांना हा कार्यक्रम मिळू नये अशा प्रकारचा प्रयत्न केलेला होता. मात्र विखे पिता पुत्रांनी आपली पूर्ण ताकद लावली आणि मोदींना इथे आणलं. मात्र त्याच वेळी जे आहे आपण बघतोय गर्दीला जो आहे तो विचारांची प्रतिसाद मिळतो आहे, अत्यल्प प्रतिसाद मिळतो आहे. ही सगळी जबाबदारी आणि सगळं खापर आता निश्चितच विखे पाटील यांच्यावर फोडलं जाईल आणि भारतीय जनता पक्ष जो आहे त्या अजून वेगळा राहील. त्यांच्याकडनं सांगितलं जाईल की मराठा आरक्षणाचा फटका बसू शकतो, त्यामुळे मोदींचा दौरा कॅन्सल रद्द करण्यात यावा. मात्र तरी विखेंनी ऐकलं नाही आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागले असं सांगून हे संपूर्ण खापर जे आहे ते विखे पाटील पिता पुत्रांवर फोडलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगदी गणेशजी, आपण बघितलं तर सुरक्षा व्यवस्था आहे किंवा इतर टीकाटिप्पणी देखील विरोधकांची होताना दिसती आहे. अशात चर्चेचा विषय ठरली आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत जाऊन बैठक. खरं तर शिर्डीत ते येणार होते, मात्र अगदी घाईघाईत मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो या ठिकाणी जाऊन त्यांनी नरेंद्र मोदींची चर्चा केली आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांवर देखील काही या ठिकाणी ते बोलणार का, काही तरी तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आपण बघतोय